मैंने उनको फोन किया तुम एडमिट मत करो, लेके आओ यहाँ पे। सर्व दवा भी आणली गेली होती त्यांची तर. सर्व दवा 3000 रुपयाची दवा परत केली, मी तर आणलं तुमच्याकडे आणलं त्याला, तुमच्याकडनं ट्रीटमेंट घेतली, त्यांना 2 दिवस माझ्याकडे ठेवलं आणि मुलगा एकदम कफ निमोनिया एकदम त्याच्या कफ वगैरे जे होतं सर्दी वगैरे एकदम नॉर्मल होऊन गेला मुलगा आणि कुठेही त्याला ॲडमिट करायची गरज पडलेली सर. विषय असा आहे की मी स्वतःने अनुभव घेतलेला आहे. आता माझा मोठा भावाचा मुलगा ना त्याची मुलं आहेत, मी त्यांना तुमच्याकडेच पाठवतो. त्यांना म्हटलं कुठे घेऊन नको जाऊ, तू माझा आहे त्यांच्याकडे स्टेटमेंट घे. कारण की त्यांनी मला काय काय सांगितलं, मी काय काय केलं त्यांच्याबरोबर राहून मला माहिती. म्हटलं त्यांनी इतकी सुद्धा ताकद लावली, म्हटलं माझ्या मुलगाचं टायफॉइड हिला पण झालं होतं, त्याला पण झालं होतं, सारखं झालं. तुम्ही ट्रीटमेंट घेतली, रिपोर्ट काढला, म्हणजे दोघांना टायफॉइड आहे, पण काय टेन्शन घेऊ नको, आपण करून घेऊ सर्व तुमचा रिपोर्ट झाला. झाल्यानंतर 3 दिवस झाले, तुम्ही सांगितलं की सर होऊन जाईल, नाही झालं तर मी स्वतः गाडी काढेल आणि आपण जाऊ पुढे, पण तो टेन्शन घेऊ नको. 3ऱ्या दिवशी ताप एकदम क्लिअर होऊन गेला. सर म्हटलं तुम्हाला कॉल केला, म्हटलं सर क्लिअर झाला, बस म्हणजे आता व्यवस्थित होऊन गेला म्हणे. मी तुला सांगत होतो केव्हाचं की होऊन जाईल बघ क्लिअर, काय टेन्शन घेऊ नको, माझी स्टेटमेंट बरोबर आहे, आपण रिपोर्ट काढून ट्रीटमेंट घेतलेली आहे, आपण काही डायरेक्ट ट्रीटमेंट केलेली नाही आहे. तर सर दोघंही मुलाचे टायफॉइड क्लिअर होऊन गेले होते. माझे आता जर मी धुळ्याला गेलो असतो सर, तर धुळ्याला मला कितीही जाणं म्हणजे ऍडमिट केलं म्हणजे माझा व्यक्तिगत अनुभव सर मला 4 वेळा गेला. मी आजही माझ्या गावामध्ये सांगतो की तुम्हाला जर लहान मुलं घेऊन जायचे असेल तर सरांकडे असं खांद्यावर मांडतात. पण लोकांना कसं झालंय सर माहितीये का, जिथं गर्दी तिथं गुण लागतो बा, असं लोकांचा खोटा समजून गेलाय. लोक फक्त गर्दीमध्ये बघतात, लोक हे बघत नाही की क्वालिटी कुठे आहे. आणि क्वालिटी सर मी भाग्यवान म्हणतोय परवडायला लोकांना की ते जे तुमच्याकडून येतात. कारण कसे सर आता एवढी महागाईमध्ये कमी मेडिसिन मध्ये जे तुम्ही ट्रीटमेंट करून देता सर आणि परफेक्ट करता, त्याचे साईड इफेक्ट होत नाही. पहिली काळजी तुम्ही सर ते घेता की आपण जे औषधी वापरतो याचे साईड इफेक्ट त्याला काढमा. कारण की नवजात शिशु बच्चे येते त्याला पूर्ण आयुष्य बघायचे, मग त्याच्या शरीरामध्ये आपण ॲलोपॅथी जे औषध आपण टाकतोय हे औषध त्याला कुठेही त्याला रिॲक्शन व्हायला नको भविष्यासाठी. याची तुम्ही पुरेपूर काळजी घेऊन तुम्ही ट्रीटमेंट करता सर, बाकीकडे तिकडे जास्त घेत नाही सर. आता निमोनिया झालाय सर, डायरेक्ट सरा म्हणता, अरे बाबा तुम्ही लहान मुलाचे डॉक्टर आहेत ना, तुम्ही डायरेक्ट एक्सरा कसं काय, तुम्हाला कळतंय मुलगा खासतोय, कप निघताय, सरांनी डायरेक्ट सांगायचे एक तर टॉयलेट वाटे निघेल, एक तर वांतीमध्ये निघेल, दोन्ही सिस्टम मध्ये ते कप निघून जाते. त्यांचं वेगळंच चालतं सर. मला स्वतःला अनुभव आला, एक वेळा घेऊन ये म्हणाले चला 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 घेऊन गेलो, इथे बी हॉस्पिटल आले. म्हटलं मग आता सर म्हणजे चल म्हणजे सरासकडे जाऊन आपण मग सरकडे आलो. सरांनी 3 दिवसामध्ये टाकाटाक करून कप झालं होतं तरी फोटो काढला होता त्यांनी, कप झाला होता तरी त्यांनी फोटो काढला सर. आणि मी हिला सांगत होतो कारण म्हटलं आपण इतक्या वेळेस सरांकडे गेलो तर सरांनी कधी सांगितलं का एक्सरा काढायचं आहे असं, कधी सांगितलं का म्हटलं कपच्या बारामध्ये असं ना. रिपोर्ट काढता म्हटलं सर, ब्लड रिपोर्ट काढता, लघवी रिपोर्ट जसं वाटलं तर रिपोर्ट काढता आणि सर त्याच्या बेसवर सांगता की आपल्याला असं ट्रीटमेंट करावं लागेल. आपण त्या बेसिकवर आपण ट्रीटमेंट करतो आणि केल्यानंतर आपला मुलगा किंवा मुलगी आपलं बाळ छान असं कळत होऊन जातं. मग रिपोर्टची गरज, बाकीच्या एक्सरा वगैरे याची गरज काय. मग हे खाली फुकट पैसे दुबाड करायचे, तितके पैसे सर आपले वाचवतात आणि ते मेडिसिन आणि सरांची फी देऊन आपण मोकळं होतो, म्हणजे जेणेकरून आपले पैसे वाचतात ना. पण सर शोकांती काय सर, आज मला ते वेळ झाला, तो समय आला, माझं आता मला वेळ नाहीये तरीही तुम्हाला वेळ देतोय. कारण का वेळ दिला सर की माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही कमीत कमी 20 वर्षापासून आहे आणि 20 वर्षापासून असला आणि माझं जर बाळ आज उभं आहे तुमच्या समोर तर माझं एक कर्तव्य नागरिक म्हणून आणि एक तुमचा जो ऋण होता तो ऋण कसा फेडावा वा त्याच्या रूपांतराने मी आज माझ्या मनामध्ये जे ते तुमच्याकडे सांगून दिलं की सर तुमचे स्थान कुठे आणि तुमची स्थान आम्ही आमच्या मस्तकामध्ये कुठे ठेवलेली आहे आणि मनामध्ये कुठे ठेवलेली आहे हे तुम्हाला कळावं. यासाठी मी 2 शब्द बोललो, वेळ दिला मॅडमनी, रिस्पॉन्स दाखवला, तुम्ही रिस्पॉन्स दाखवला, मी 2 शब्द बोललो. काय वाकडं तिकडं बोललो असेल सर तर ते माझ्या दोष बुद्धीचा, नाही तर मग रामकृष्ण हरी पांडुरंग जे बोलायला लावतो ते बोलून घेतलं आणि बस, बाकीचं काही नाही आयुष्यामध्ये. पण सर एक सांगतो, लोक आहेत ना फुटके नसीबचे, त्यांना काय कुठे कळतच नाही आहे.
चाललंय फक्त बस डिग्री पाहता चालतं. अरे डिग्री कुठून घेतो, कशी घेतो, काय कळतं का तुला? इतकं प्युअर सोनं आहे, प्युअर मेहनत केलेली आहे त्यांनी त्या फील्डमध्ये, मेहनत करून ती डिग्री मिळवलेली आहे. अशी बाय हा डिग्री मिळवलेली नाही आहे ती, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल डिग्री मिळवलेली आहे, मेहनत केली, सर्च केलं आहे. माझी मुलगी सर आता नीटचं प्रिपरेशन करते, तिलाही प्रामाणिक डॉक्टर बनवायचे. बरोबर आहे, अगदी बरोबर. तर अनेक रस्ते आहेत सर डॉक्टर बनण्यासाठी, पण ते काय कामाचे? सोबत काय घेऊन जाणार आपण, आणि काय घेऊन आलो होतो? तुमच्यामुळे लहान मुलं जर घरी जाऊन हसत खेळत असतील, त्यांचे आरोग्य जर व्यवस्थित राहत असेल तुमच्या मेडिसिनमुळे, तर का नाही? कशासाठी वेगळे वेगळे गोष्टी करायचे सर? कारण की सर मी पाहतो ना, जर फिरतो ना मी समाजामध्ये, तर दुःख वाटतं, खंत वाटतं मला. अरे डॉक्टर म्हणजे काय? देवाचा दुसरा अवतार आहे. आपण देव म्हणतो, समोरचा व्यक्ती आपला देव म्हणून आपल्याकडे पाहतो, आणि आपण देवाने कसं जगायचं, कसं करायचं, आणि भक्तांनी सुद्धा कसं कुठं जायचं, कुठल्या मंदिरे पाय टेकायचं, मस्तक टेकायचं, हे भक्तांनी बी ओळखलं पाहिजे सर, आणि देवाने पण. पण आता कसं आहे, कलियुगचं युग चालू आहे, सध्या गर्दीकडे पाहता आणि पडता, बिल्डिंगा बघता. अरे त्या बिल्डिंगा तुम्हाला काय करण्यासाठी उभे केले तुम्हाला सुद्धा कळणार नाही. काय वाटतं लोकांना सर? एक तुमचं छोटं बेड, 2 रूम किचन, 2 रूम हॉस्पिटल आहे तुमच्या, 2 रूमचं हॉस्पिटल आहे. लोक हे रूमवर बघतायत, आणि हेच हॉस्पिटल जर तुम्ही 6 नंबर हायवेला उभं केलं असतं, 5 मजलीचं, लोक म्हणलं सर, आणि मग त्यावर तुम्ही फी वाढवली असती, तुम्ही इतर गोष्टी वाढवती, तर लोक मॅनेज मग सर. अरे मग सर तुम्हाला काही न घेता तुम्हाला तितकं रिजनेबल रेटमध्ये करून देत आहेत, तुम्हाला हरकत काय आहे? तुम्हाला काय करायचं, तर मुक्कामी राहायचे, ते संसार करायचे तर जाऊन काही नाही ना. आपलं पेशंट बरं झालं, आपलं तेच गोष्ट महत्वाची आहे ना. बाकीचे सर आपल्याकडे काय घेत आहेत, काय देत आहेत? रिझल्ट फार महत्वाचा आहे सर, बाकीचं काही महत्वाचं नाही. पाहतोय सर मी धुळ्यामध्ये भरपूर डॉक्टरांकडे फिरतो, जळगावमध्ये गेलो सर, आत्ता प्रॉपर फार्डमध्ये फिरतो सर, पूर्ण फिरून आलो. पण मी तिला सांगत होतो, म्हटलं बेटा जैन मॅडमकडे जाऊ, आपण जैन मॅडमकडे जायचं. बाकीचं काम मोडलं आणि मॅडमकडे आलो, आणि जे पाहिजे होतं तेच मिळालं. अगोदर ते चष्मा होता, सांगितलं नाही, परत मॅडमने चेक केलं, दिसला चष्मा, परत विचारलं का रे बेटा चष्मा आहे का, परत मॅडम चेक केला की नंबर तोच आहे, कशाला वायपक खर्च करता तुम्ही, याच्यावर आपण ट्रीटमेंट करून घेऊ, बंद पडला तर बरं आहे, परत आपण पुढची प्रोसेस करू, तोपर्यंत याच्यावर तू कर. पण मला गॅरंटी आहे बा, म्हणजे मॅडमच्या अनुभवाप्रमाणे मॅडम सांगतं की मला गॅरंटी आहे की याच्याने बरं 100% होऊन जाईल, नाही झालं पुढे. आणि मी फक्त काही केलं नाही, जे आजपर्यंत 20 वर्षापासून माझ्या मनामध्ये होतं ते तुमच्याजवळ व्यक्त झालं. परमेश्वराने वेळ आणली, आणि आज तुम्ही दोघं जण इथे बसले होते, झाला एक वेळ मिळाला. माझा तो वेळ नाही आहे तरीही वेळ देतोय सर, कारण का की तुम्ही वेळ देता, तुमचा अनुभव वेळ, कारण तुमचे पेशंट इथे बसलेले असं सुद्धा तुम्ही माझ्याकडनं वेळ घेऊन जे ऐकताय ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण की माझं एवढं शिक्षण नाही आहे, मी 5वी शिकलेलं व्यक्तिमत्व, तुम्ही MBBS झालेले सर, कुठेच मिळेल नाही सर. शिक्षणाचं जर बघितलं तर मिळेल कुठे नाही, अनुभवाचाही मिळेल नाही. पण प्रॅक्टिकल जे आहे तुमचं जीवनामधलं ते माझे अनुभव मी सांगितले सर, बाकीचं मी वेगळं काही केलं नाही. आणि हा जो गुदगुदा होता सर, हा गुदगुदा 20 वर्षापासून होता. नेहमी येतो मी तुमच्या गलीमध्ये, तुमच्या इथं दवाखान्याच्या वाट्यावर नेहमी बसतो, सरांसंगी आता बोलावं, सरांसंगी आता बोलावं, सरांसंगी तेव्हा बोलावं. पण गमत अशी म्हटलं सर, त्यांचे बिझी असतात म्हटलं, आणि आपली ओळख नाही, तर सरांना काय बोलायचं म्हटलं आपण, आणि आपण आपल्या कामानिमित्त येतो म्हटलं, त्याच्यामुळे बरोबर नाही म्हटलं. त्याच्यामुळे पण बघा परमेश्वराने 20-21 वर्षानंतर वेळ आणलीच, आणि आणली शुभ परिवार. तो आपको बहुत बहुत धन्यवाद, आपने हम दोनों के बारे में जो बोला विशेष डॉक्टर साहब के लिए, और हम शुभकामनाएं देते हैं कि आपकी बिटिया का नंबर लग जाए गवर्नमेंट कॉलेज में, एकदम अच्छे वाले गवर्नमेंट कॉलेज में. ये हमारी तरफ से शुभकामनाएं, और जब लगे तो हमें आके ज़रूर बताइएगा. ठीक आहे मॅडम. तिचा अपेक्षा आहे आता फक्त हां? नंबर लागला पाहिजे बस. सर ते टेस्टमध्ये 700 मार्क घेते. अच्छे से मेहनत करो और पूरे नंबर लाओ, ऑनलाइन लगे तेवढे, सब लग offline जाता लगे है. तेवढे. कोणी म्हणे नहीं नहीं online नहीं, लगे आप वो चिंता बिल्कुल नहीं करनी है. काही चिंता नाही, हाँ? आपलं काम करत राहायचं.
मैंने बताया ना आपको, ऑनलाइन से ही मेरे भाई के लड़के ने 25th मेरिट लाया है। पूर्ण यावर्षी 5,000 मध्ये ऑफलाईन टेस्ट सीरीज पूर्ण घेतली आम्ही. भारतात आहे ते इथल्या इथं नाही. हा ना. आमच्या इथे ही मुलगी. तो आप भी ला सकते हो, है ना। मेहनत करिए घर पे। ये हमारी हार्दिक शुभकामनाएं। थैंक यू।